गेली जवळजवळ 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. अशा पद्धतीची एकेरी भाषा आजपर्यंत कुठल्याही नेत्याने दुसऱ्या नेत्याबद्दल वापरलेली नाही. आणि हे वैफल्याचं लक्षण आहे, नैराश्याचं लक्षण आहे. म्हणजे महाभारतामध्ये शिशुपालाने श्रीकृष्णाला सांगितलं होतं, एकतर तू राहशील नाही तर मी राहीन. नाही, जरतरची नाही. शिशुपालाने श्रीकृष्णाला सांगितलं होतं, एकतर तू राहशील नाही तर मी राहीन. काय झालं? श्रीकृष्ण राहिला. त्यामुळे अशा पद्धतीची भाषा वापरणाऱ्या लोकांनी विचार केला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे सभ्यतेचं तत्व आजपर्यंत सगळ्यांनी पाळलेलं आहे ते पाळलं पाहिजे. आणि पाळता येत नसेल तर ज्या पद्धतीने कोविडच्या काळामध्ये घरात बसून दिवस काढले त्या पद्धतीने घरात बसून दिवस काढले. पण अशा तऱ्हेची भाषा, अशा पद्धतीची एकेरी भाषा महाराष्ट्रातली जनता कधी सहन करणार नाही.